आराध्य दैवत खंडेश्वराच्या कृपेने या ठिकाणी आज जो विविध विकास कामांचा भूमिपूजन समारंभ या ठिकाणी ठेवला आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय ॲडव्होकेट पांडुरंगजी गायकवाड साहेब, ॲडव्होकेट बाबासाहेब हिरारी, साहेबराव दादा वाफारे, देवराम शेठ मगर, उपसरपंच दादा कुंडे, कर्जुले हरियाचे माजी सरपंच संजीवनीताई आंधळे, पंढरीनाथ मुंडे, धनंजय निमशे, डॉक्टर प्रदीप दाते, पांडुरंग भुले, अक्षय गुरडे, सुभाष ठांगेसर, शुभम टेकुडे, भाऊसाहेब पावडे, गोपीनाथ भुले, प्रदीप खुशे, जालिंदरराव खुशे, दिलीपराव भुले, त्याचप्रमाणे ॲडव्होकेट संतोषराव माळून, व्यासपीठावरचे सगळे नावं घेतले तुझा मला समोर कोळेकर आहेत, कोळेकर आहेत समोर उपस्थित, पण बरेचसे माझे मान्यवर सहकारी आहेत. अरुणराव राजदेव या ठिकाणी आहेत. सगळ्यांचा आता नामोल्लेख करत नाही, मला सगळेजण माफ करतील. गोपी जमल ना. सर्व उपस्थित ग्रामस्थ बंधू आणि भगिनी, माझ्या आधी सगळ्याच वक्त्यांची या ठिकाणी भाषणं झाली आणि मला खास करून विशेष तुमचं सगळ्यांचं कौतुक करायचं की कार्यक्रम छान केला आणि कार्यक्रमामध्ये ज्या ज्या वस्त्यांना आपण लाभ दिला त्या वस्त्यांच्या लाभार्थ्यांपैकी एक जणाला या ठिकाणी भावना व्यक्त करण्याची संधी दिली. मी मुद्दाम शांतपणे सगळं ऐकून घेतलं. तर ही भावना खऱ्या अर्थानं महत्त्वाची असते. ज्यांच्यासाठी आपण काम केलं त्यांच्यातला कोणीतरी एक जण त्या संदर्भात बोलला तर बऱ्या त्या ठिकाणी होतं. पत्रकार गणेशराव सॉरी पत्रकार गणेश जगदाळे या ठिकाणी आहेत, त्यात उलटच काहीतरी लिहायचं होतं. रंगनाथ थापरे तुमचं नाव राहिले का? बरं, काय होतं नाव न घेतलं तर कदाचित कधी कधी कार्यकर्त्यांनी थोडंसं बा आमचं नाव नाही घेतलं, परंतु काय हरकत नाही. आपण सगळेजण समजदार आहात. निवडणूक होऊन आता मला वाटतं 1.25 वर्ष होऊन गेलं. 1 वर्ष आणि 3-4 महिना सुद्धा झाला म्हणून 1.5 वर्ष व्हायला आले. 1.5 वर्षात आपण या पिंपळा रोडामध्ये अनेक वेळा मी आलो, सप्त्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो, इतरही काही कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो. आता या कालच्या सप्त्याला आलो, त्याच्या मागच्या सप्त्याला पण आलो. महाशिवरात्रीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आलो. गेल्या वर्षी पण आलो होतो आणि याही वर्षी आलो. गेल्या वर्षी आलो त्यावेळेस वेगळा उत्साह होता. फक्त यावर्षी आलो तर स्वर्गीय अजितदादांच्या निधनामुळं एवढा काही गुण त्यावेळेस नव्हता, पण तरी देखील मी त्या ठिकाणी भेट दिली. खऱ्या अर्थानं आपला जो आधारस्तंभ होता तो आधारस्तंभ आपण सगळेजण गमावलेला. हे सगळं जे या तालुक्यात जे सगळं परिवर्तन, या मतदारसंघाचे परिवर्तन झालं, त्या परिवर्तनाचे शिल्पकार खऱ्या अर्थानं स्वर्गीय अजितदादा हे होते. आणि आज ज्यांच्या बळावर आपल्याला सगळ्यांना झेप घ्यायची होती ते नाही आहेत, ही खंत निश्चितपणे मनाला आहेच. आज तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यानं या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना निश्चितपणे मलाही समाधान वाटतं की तुम्ही तुमच्या भाषणातून सगळ्यांनी उल्लेख केला. आमदार असताना देखील मी विधानसभेमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवतोय. त्याच्यातलं काही बाबतीमध्ये आवाज उठवलेला उपयोगाला सुद्धा येतो. की एक साधारण उदाहरण मला वाटतं, अपंगचे प्रतिनिधी बसते तिकडं नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी अपंगांना 1,500 ऐवजी जास्त अनुदान वाढवा म्हणून मी नागपूरच्या विधानसभा अधिवेशनामध्ये भाषण केलं, मला आठवत असेल. त्यानंतर 6 महिन्यामध्ये सरकारने निर्णय घेतला आणि 1500चं अनुदान 2,500 रुपये
सरकारने केलं, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील झाली. अशा अनेक गोष्टी आहेत. क्रीडा संकुलाच्या बाबतीत आवाज उठवला. पारनेरच्या कालच मला त्याची प्रशासकीय मान्यता पडली. जवळपास 4 कोटी रुपयाच्या क्रीडा संकुलाच्या कामाला काल सरकारने प्रशासकीय मान्यता दिली. पारनेरच्या ITIचा प्रस्ताव मी दाखल केला आहे. त्या संदर्भात सुद्धा माझा पाठपुरावा चालू आहे. ITIचा दर्जा वाढ करायची, तिथं आणखी कोर्सेस आणायचे आणि त्या ठिकाणी उत्तम दर्जाचं शिक्षण प्रशिक्षण आपल्या मतदारसंघातल्या मुलांना त्या ठिकाणी मिळावं म्हणून त्याच्यासाठी सुद्धा 3-3.5 कोटी रुपयाचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिला. तो सुद्धा दरम्यानच्या काळामध्ये मंजूर होईल. संपूर्ण महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी आहे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे. राज्याची त्याची कारणे तुम्हाला माहीत आहे. लाडक्या बहिणींना आपण 40-45 हजार रुपये दरवर्षी अनुदान वाटतोय. शेतकऱ्यांचं PM किसान जे निधी आहे तो केंद्र सरकार जेवढा देतं तेवढाच आपण सुद्धा देतो. ते 6,000 म्हणजे राज्य सरकारला तो एक बोजा त्या ठिकाणी उचलावा लागतो. शेतकऱ्यांच्या दार्जिन सरकार असल्यामुळे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय सरकार घेत असताना गेले निवडणुकीच्या आधी जवळपास 6 महिने शासनानं धोरण घेतलं आणि या बळीराजाला विद्युत पुरवठा किंवा सगळे लाईट बिल त्यांचं माफ करायचं आणि सातत्याने ते पुढं चालू ठेवायचं अशी भूमिका स्वर्गीय अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी घेतली, एकनाथ शिंदे साहेबांनी घेतली आणि ती योजना आजही चालू आहे. आजही आपण लाईटच्या बाबतीमध्ये 1ही रुपया खर्च न करता आज आपण बोर्डाची लाईट वापरतो. त्याच्यासाठी सरकारला 20,000 कोटी दरवर्षी वीज महामंडळाला द्यावे लागतात. आता आपण निवडणुकीच्या काळामध्ये जाहीरनाम्यामध्ये सरकारनं आश्वासन दिलं होतं की शेतकऱ्यांना कर्जमाफी आम्ही देऊ, आमचं सरकार जर आलं तर. आपण आता कालचं अधिवेशन पाहिलं, मला वाटतं ऐकलं असेल. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्प मांडला. जो अर्थसंकल्प कदाचित अजितदादांचा विक्रमी अर्थसंकल्प राहिला असता. जवळपास 12व्या वेळेस त्यांनी अर्थसंकल्प मांडला असता आणि या राज्यात आणि देशात जास्तीत जास्त वेळा अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम त्यांनी केला असता. परंतु ते राहिले नाही. परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अर्थसंकल्प मांडला आणि त्या अर्थसंकल्पामध्ये भाषण सुरू केल्यानंतर पहिली जी घोषणा केली असेल ती घोषणा कोणती केली? या राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना, थकबाकीदार शेतकऱ्यांना 2 लाख रुपयापर्यंतची सवलत द्यायची आणि ज्यांनी रेग्युलर भरले त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान द्यायचं. ही भूमिका सरकारने घेतली आणि ती जाहीर पण केली आणि निश्चितपणे जून अखेर हा सगळा जो पैसा आहे हा सगळा पैसा तुमच्या सगळ्यांच्या